पक्षातर्फे मी आलो आहे आणि आमचे सगळे लोकसभेतले खासदार सगळेजण इथं येऊन राहिले। त्यांची मागणी बिलकुल रास्त आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मान्य होईलच। आपण इथं बोलवलं आणि इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय कल्याण लोकसभेचे तरुण कार्यसम्राट खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांना मी विनंती करतो का आपण आपले 2 शब्द बोलून सर्व संघर्ष समिती या सगळ्या गोष्टींसाठी तयारी करत होती। मला देखील 2 दिवसा अगोदर संघर्ष समिती येऊन भेटून गेली आणि या संघर्ष समितीचे सगळे सदस्य जे आहेत त्यांची जी मागणी आहे आणि आपल्या सगळ्यांची जी मागणी आहे की लोकनेते दिबा पाटील साहेबांचं नाव जे आहे हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं याच्यासाठी मोठं आंदोलन देखील झालं आणि त्या आंदोलनानंतर शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा तसा ठराव देखील त्या ठिकाणी पास केला आणि या नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देण्याचे सर्व ठराव जे आहेत हे ऑक्टोबर असेल, नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, हे सर्व ठराव जे आहेत आपल्या संघर्ष समितीने या ठिकाणी आरटीआयच्या माध्यमाने काढले आणि या सर्व ठरावांच्या मध्ये जेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा हे सगळे ठराव जे आहे दिबा पाटलांच्या नावाचे त्या ठिकाणी करण्यात आले आणि राज्य सरकारच्या माध्यमाने या नवी मुंबई एअरपोर्टला दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव देण्यात यावं असा ठराव झाला आणि तो ठराव जो आहे तो आता केंद्राकडे पाठवण्यात आलेला आहे। आज इथे आपल्या सगळ्यांच्या सहकार्यासाठी आपल्या सगळ्यांच्या मागणीच्या बरोबर उभा राहण्यासाठी लोकसभेतील माझे सर्व सहकारी जे आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आता सुप्रियाताई सुळे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। आमच्या सगळ्यांच्या भावना ज्या आहेत जी आपली भावना आहे की या विमानतळाला जे आहे दिबा पाटील यांचं नाव दिलं पाहिजे तीच आमची भावना आहे। म्हणून 2022 मध्ये देखील तसे ठराव करण्यात आले आणि तसं ठराव जे आहे केंद्राकडे पाठवण्यात आले। केंद्रामध्ये अप्पा बारनेजी असतील यांनी स्वतः जो आहे हा मुद्दा 0 आवरच्या माध्यमाने त्या ठिकाणी मांडण्याचं काम केलं आणि त्याला अनुमोदन देण्याचं काम आम्ही सर्व खासदारांनी या ठिकाणी केलं। आता सभागृह जे आहे हे चालत नाहीये पण मला वाटतं या सभागृह जर बजरंग अप्पा पण इकडे आले तुमचं पण स्वागत आहे, त्याचबरोबर निलेश लंकेजी आहेत, त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील जी आहेत, बगरे सर इकडे आहेत, हे सर्व देशमुख साहेब आहेत, सर्व खासदार जे आहे या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित झाले। म्हणजे आपल्या सगळ्यांची ताकद किती आहे या मंचावरती उपस्थित लोकांकडून जे खासदार आले जे गेले लाखो लोकांचे जे आहे प्रतिनिधित्व करतात आज सर्वच्या सर्व खासदार या ठिकाणी महाराष्ट्राचे उपस्थित आहेत। तर मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा केंद्राकडे जे आहे ते पाठपुरावा करण्याचं काम जे आहे ते आमच्याकडून होईल। परवा जेव्हा समिती आली या समितीला जे आहे थेट नागरी उड्डाण मंत्री रायगड आणि जंतर मंतरला आले। त्या जंतर मंतरने मोठी क्रांती केली आहे देशात। मागच्या महिन्यामध्ये आधी इथे जवळजवळ रोजच येतो बरोबर, पण आज सुद्धा इथे महाराष्ट्र आणि तेव्हा सुद्धा व्यासपीठावर महाराष्ट्रच होता। क्या बात आहे, जोरदार टाळ्या। खासदार बाळा मामांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे मराठी बांधवीचा आलेला आहे। 2 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
की आपल्या सगळ्यांचे लाडके भूमिपुत्रांचे महत्त्वाचे नेते लोकनेते दिबा पाटील यांचं नाव नव्या मुंबईच्या विमानतळाला द्या. आणि तसं मंजूर झालं कॅबिनेटमध्ये. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये असा प्रस्ताव मंजूर करून केंद्राला पाठवला. राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा उद्धव साहेब ठाकरे होते पहिल्यापासून, मग देवेंद्रजी सुद्धा मान्यता दिलेली आहे. खरं म्हणजे नरेंद्र मोदी जेव्हा उद्घाटनाला आले तेव्हाच तो बोर्ड लागायला पाहिजे होता. आणि विचार ग्रीन नावाच्या एअरपोर्टचं उद्घाटन करताय, नाव द्यायला का लाज वाटते तुम्हाला आमचं? कोणाचं तुमच्या डोक्यात कोणाचं नाव आहे मला माहिती आहे. येऊन तर बघा. येऊन तर बघा. मला पूर्ण खात्री आहे ही ती मराठी माणसाची आपल्या एकजूट आहे, ही त्यांना सातत्याने दिसत आली. आणि आज परत आपण शेकडोच्या संख्येने इथे आला. आणि सरकार जे आहे हे एकजुटी पुढे चुकतं हे परवा आपण पाहिलं इथेच. आणि हा महाराष्ट्र हे त्यांना सांगावं लागेल परत. दिबा पाटलांच्या नावाशी कोणतीही तडजोड होणार नाही. आता त्यांचं काहीतरी चाललंय आहे, समोर एक असं वेगळं वास्तू बारवाडी, त्यांना दिबांचं नाव देऊ वगैरे वगैरे वगैरे. जो प्रस्ताव कॅबिनेटनं मंजूर केला तेच नाव विमानतळाला जाईल. विमानतळावर आमच्याच या मराठी लोकनेत्याचं नाव जाईल. महाराष्ट्राच्या बाहेरची नावं चाललेली आहेत मला माहिती आहे. अजून त्यांची हिंमत होत नाही प्रस्ताव पुढे आणण्याचा. ते आता तुमच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतील, त्यांची सवय आहे भाजपवाल्यांची. महाराष्ट्रात गटागटाने चर्चेला बोलवतील आणि तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतील, आमिष दाखवतील, मग धमक्या देतील. पण हा जो आगरी कोळी समाज आहे हा असा धमक्याने वगैरे घाबरत नाही. भूमिपुत्रांच्या एकजुटीचा मूळचा जो आहे मुंबई कोकणातला भूमिपुत्र, आमच्या मालकीची मुंबई नवी मुंबई आहे. तुम्ही कोण सांगणार आम्हाला ह्याचं नाव द्या आणि त्याचं नाव द्या? आम्ही ठरवू कोणाचं नाव द्या. मुंबईतल्या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागला. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव द्यायला संघर्ष करावा लागला मुंबईत. दिबांच्या नावासाठी पण संघर्ष सुरू आहे. आम्ही सगळे तुमच्या पाठीशी. अजून आम्ही याच्यामध्ये उतरलेलो नाही. दिल्लीमध्ये सध्या अमित शहा आणि मोदी पार्लमेंटला येत नाही, घाबरून. कुठे आहेत काय माहित नाही, लापता. पण मला पूर्ण खात्री आहे मोदी आणि शहा असा अविचार करणार नाही. ज्या दिवशी तो अविचार करतील त्या दिवशी महाराष्ट्रातून भारतीय जनता पक्ष संपला. आपण थांबला त्या उन्हामध्ये. दिवसभर आमच्या या सुप्रीम कोर्टात शिवसेनेचा खटला चालू होता. आता आपण संपलं, उद्या परत जाऊ. मूळ शिवसेना सुद्धा आपल्यालाच मिळणार. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी कोणाला चौथा येते तुम्हाला सगळ्यांना दिल्लीत आला, जंतर मंतरला बसला, जंतर मंतरला परत जय महाराष्ट्राच्या गर्जना झाल्या. जेव्हा जेव्हा महाराष्ट्र दिल्लीवर धडकतो तेव्हा आपला विजय होतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अमर रहे, अमर रहे. दिबा पाटील साहेब
ज्यूस वगैरे लवकर आहे सरळ मागे. म्युझिक 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 लावा म्युझिक. आंदोलन झालेलं आहे आणि आताच मी तिथून निघालो आणि चालत 2 किलोमीटर 2.5 किलोमीटर मी चालत आलो आणि आता इथून इंडिया गेटला आलेलं आहे. आता थोडं चलत बाजूचा नजारा बघा. जेव्हा आहे इंडिया गेटचा इकडचा आसपासचा नजारा आहे. मी जेवढा होईल तेवढा माझ्याकडून फिरायला तेवढं मी फिरणार. बघूया, हे गार्डन आहे इथं पण जाणार मी, जाऊन येतो. पास जवळच माझ्या आता गेट दिल्ली गेट आलेला आहे. दिल्ली गेट आलेला आहे. आता एंट्री करतो मी आतमध्ये इथून. दिल्ली गेटच्या जवळ आलेला आहे आणि हे आसपासचा नजर आहे. हे इकडे पण जाणार मी नंतर. पहिले दिल्ली गेट फिरून येतो, मग नंतर बघूया. रोड क्रॉस करायला आता मला जरा थोडा थांबावं लागेल. बघूया, चला रोड क्रॉस करायला थांबायला लागणार आहे मला. हां, इथंशी पण या साईडला पण उभे राहून फोटो वगैरे काढतात त्या साईडला. पण मी पहिले सगळ्यात पुढे जाऊन काढतो पहिले व्हिडिओ वगैरे. माझी गलती झाली, तिकडून यायचं होतं अंडरग्राऊंड, पण तिकडून यायला नाही जमलं. तर आता मला परत इथं मला यांनी सांगितलं सिक्युरिटीनी की इथून नाही, परत फिरून तसं जायला लागेल, अंडरग्राऊंड गेटमधून यायला लागेल आणि मग त्याच्यानंतर तुला इकडं यायला लागेल मेन स्पॉटवरती, इंडिया गेटला यायला लागेल. तर आता मला तिकडं जायला लागेल, पूर्ण आता यायला लागेल. चल बघूया. आता माझ्यासोबत लय मोठा पचका झालेला आहे. माझा पचका ऑर्डर झाला आहे. मी फर्स्ट टाईम आलेला आहे, मला काय माहिती नाही. तर तिकडचा अंडरग्राऊंड रस्ता होता, त्या रस्त्याने जायचं होतं, पण त्या रस्त्याने तर मला माहिती नाही. पण एक रस्ता इकडून बोलतात, ते आंटी सामनीची आंटी आहे ती बोलते इकडून रस्ता आहे. आता इथून मी त्या साईडला चाललो आहे बघायला. बघूया काय. इथून एंट्री आहे आतमध्ये. आता आतमध्ये जाऊन बघूया काय आहे काय नाही. ही एंट्री आहे पहिल्या गेटच्या इकडची पहिली एंट्री आणि ती एकदम लास्ट पार्टनं एंट्री आहे.
चला बघूया असते आता काय आहे काय नाही पुढं जाऊन, कारण की मी पण फर्स्ट टाईम आहे. जेवढा होईल शॉर्टमध्ये जेवढा फुटेज होईल तेवढं मी काढेल आणि दाखवायचा प्रयत्न करेल माझ्याकडून. आत्ताच मला फोन पण आलेला, पण बोलत होते कुठे आहे. तर मी बोललो आता मी इंडिया गेटला आलो आहे, मी येत नाही बसमध्ये. तिथून निघलो मी आणि सगळ्यांना सांगितलं की असंच आहे. पण बहिणीचा फोन आला रश्मिताचा, तर ती बोलते कुठे आहे. मी बोललो अरे इंडिया गेटला आलं. ती बोलते नीट जा बोलतं, आणि काय असं तर फोन कर. आम्ही आहे इकडंच, अजून चाललो नाही बोलते. बघूया आता काय आहे काय नाही. हा एक इंडिया गेट तर आलोय. छोटे ब्लॉग बनवतो मिनी जेवढे छोटे फोटेज काढून बनवायचे, टाकत बसायचे. सनसेट व्ह्यू. मला काही इकडचं काय माहिती नाही जास्त. मी जेवढा होईल तेवढा बघतोय. बाकीचं बघूया आता नंतर. लाल किल्ला गेटला आलोय. व्ह्यू आहे, गेट आहे. इंडिया गेटला पोहोचलेलो आहे. इंडिया गेटला आलेलो आहे. आता बघूया काय काय नाही. तर फोटो काढणारे नमुने बघा कसे आहेत. एक फोटो काढायचे 100 रुपये घेतात हे पोरं. काय माहिती पोरं. आणि काय भरोसा यांचा. मोबाईल चोरी करून घेऊन जायचे भेंडकी, फोटो काढायला मागायचे आणि घेऊन पळून जायचे. सोबत कोणतरी पाहिजे होता, पण बाकीचे सगळे बसमध्ये गेलेत. मी एकटा चाललोय. सरोजनी मार्केटला आलेलं आहे. सरोजनी मार्केट बघूया आता कसं आहे. एक्सपोर्ट सरोजनी मार्केट. दिल्ली एअरपोर्ट. गांधी एअरपोर्ट दिल्ली. दिल्ली एअरपोर्ट मेन एअरपोर्ट आहे.
दिल्ली एअरपोर्ट. चालले गाडी पटापट. कृपया अपनी सीट पर बैठकर और प्रस्थान के लिए आय को खाली रखें. धन्यवाद. Welcome to Indigo. We would love to take off with you at the earliest. To help us get through over the wings, the fluorescent strips along the floor will guide you to the closest exit. For a quick and safe evacuation, please leave is prohibited and punishable. In case of an emergency landing, slides or slide rafts may be deployed. Please read our safety instruction card on how to use the slides or slide rafts. A safety information card and a communication guide are available in Braille. Power banks.